आज आपण या व्हिडिओमध्ये भारतीय पोस्ट ऑफिस खातेदारांसाठी एक आनंदाची व दिलासादायक बातमी देणार आहोत। तरी आपण ही महत्त्वपूर्ण माहिती संपूर्ण व सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। पोस्ट ऑफिस केवळ टपाल सेवाच नाही तर अनेक प्रकारच्या बँकिंग सेवा देखील देते। पोस्ट ऑफिस मध्ये सध्या बचत खात्यासोबतच आरडी म्हणजेच पोस्ट ऑफिस आवर्ती ठेव योजना, एफडी, एससीएसएस म्हणजे ज्येष्ठ नागरिक बचत योजना, एनएससी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र योजना, केपीपी किसान विकास पत्र, टीडी पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना, त्याशिवाय एमआयएस पोस्ट ऑफिस मासिक उत्पन्न योजना यासारख्या सर्व बचत योजनांमध्ये खाते उघडता येते। महत्त्वाची गोष्ट म्हणजे पोस्ट ऑफिसच्या योजनांना केंद्र सरकारची हमी असल्याने यात गुंतवणुकीची सुरक्षा 100% असते। त्यामुळे बचत किंवा गुंतवणूक करण्यासाठी पोस्ट ऑफिस मध्ये खाते उघडणे हा एक सुरक्षित पर्याय मानला जातो व तसेच पोस्ट खात्याच्या विविध गुंतवणूक योजनांमधून गुंतवणूकदारांना म्हणजे खातेदारांना चांगला परतावा तर मिळतोच, शिवाय पोस्टात तुमचे पैसे देखील सुरक्षित राहतात। अशातच पोस्ट ऑफिस खातेधारकांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे। इंडियन पोस्टाने आपल्या ग्राहकांसाठी आणखी एक चांगली सुविधा सुरू केली आहे। आता पोस्ट ऑफिस मधील आरडी म्हणजेच रिकरिंग डिपॉझिट आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी पीपीएफ खात्याशी संबंधित सेवा देखील आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक ई-केवायसी द्वारे उपलब्ध होणार आहेत। म्हणजेच याचा अर्थ असा की आता खाते उघडण्यापासून ते पैशांचे व्यवहार करण्यापर्यंत कोणत्याही कामासाठी फॉर्म भरण्याची गरज राहणार नाही। याआधी ही डिजिटल सेवा फक्त एमआयएस मासिक उत्पन्न योजना, टीडी टर्म डिपॉझिट, किसान विकास पत्र आणि एनएससी राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र यासारख्या निवडक बचत योजनांसाठीच उपलब्ध होती। मात्र 23 एप्रिल 2025 पासून आधार कार्ड आधारित ई-केवायसी प्रमाणीकरण देशातील सर्व पोस्ट ऑफिसच्या विविध प्रकारच्या बचत योजनांसाठी लागू करण्यात आले आहे। लक्ष द्या, भारतीय पोस्ट विभागाच्या सोमवार 7 जुलै 2025 रोजीच्या आदेशानुसार इंडियन पोस्टच्या सीबीएस कोर बँकिंग सोल्युशन पोस्ट ऑफिस मध्ये आधार कार्ड आधारित बायोमेट्रिक ई-केवायसी प्रमाणीकरणाचा वापर करून आरडी आणि पीपीएफ खात्यांतर्गत खालील कामे करता येतील। खातेदारांनो, या नवीन सुविधेमुळे तुम्ही आता खालील कामे सहजपणे करू शकता। नंबर 1, आरडी आणि पीपीएफ खाते उघडणे आणि त्यात पैसे जमा करणे। नंबर 2, आरडी आणि पीपीएफ खात्यांवर कर्ज काढणे आणि त्यांची परतफेड करणे। नंबर 3, पोस्ट ऑफिस मध्ये आधार बायोमेट्रिक वापरून पीपीएफ खात्यातून पैसे काढणे कोणत्याही मर्यादेशिवाय। नंबर 4, याशिवाय खाते बंद करणे, नामांकनात बदल म्हणजेच नॉमिनीच्या नावात बदल आणि खाते हस्तांतरण यासारखी कामेही ई-केवायसी द्वारे करता येतील। दुसरे महत्त्वाचे म्हणजे सुरक्षेसाठी ग्राहकांचा म्हणजे खातेदारांचा आधार क्रमांक हाईड राहणार म्हणजे लपून राहणार। तुमच्या गोपनीयतेची आणि सुरक्षिततेची काळजी घेण्यासाठी ई-केवायसी आधारित व्यवहारांसाठी ग्राहकांकडून प्राप्त होणाऱ्या सर्व खाते उघडण्याच्या फॉर्मवर आणि इतर फॉर्मवर आधार क्रमांक लपलेल्या स्वरूपात दिसेल। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।